जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। प्रथम मी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू व भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो। तसं पाहायला गेलं तर संगमनेर शहर व तालुक्याच्या विकासाच्या गौडदौडमध्ये कायमच आपल्या संगमनेर शहरातील तालुक्यातील सर्व पत्रकारांचा एक महत्त्वाचा रोल राहिलेला आहे। तर मी त्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभारही मानतो। पण कालची जी काही महायुतीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये काही शहरातील मुद्दे सांगितले गेले। कायमच महायुतीच्या या सभेमध्ये खोटं बोल पण रेटून बोल आणि या शहरातील जनतेची दिशाभूल केली जाते खोटं बोलून। तर ही जनतेला खरी वस्तुस्थिती आणि तुमच्या सर्व पत्रकार मित्रांना खरी वस्तुस्थिती काय आहे ही समजावी म्हणून आजच्या या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। तसं पाहायला गेलं तर 1991 सालापासून ज्या टायमाला डॉक्टर तांबे साहेब या नगर परिषदेत नगराध्यक्ष झाले त्यापूर्वीची परिस्थिती ही तर आपल्या सर्वांना माहिती होती काय आहे। या संगमनेर शहरामध्ये 8-8, 10-10 फूट खोल खड्ड्यांमधून पाणी भरल्या जायचं। संगमनेरामध्ये लवकर कोणाचे लग्न जमत नसायचं, पोरगी देत नसायचं का तर पाणी 8-8, 10-10 फूट खोल खड्ड्यातून भरलं जात असे। पण त्या ज्या टायमाला डॉक्टर तांबे 91 साली नगराध्यक्ष झाले त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा संगमनेर शहरात प्रवरा नदी येथे भूमिगत बंधाऱ्याचा प्रयोग केला व त्या काळात काही प्रमाणात परिस्थिती पाण्याची सुधरवली। त्यानंतर नवीन विहिरी असेल, जॅकवेल असेल, असं सातत्याने जे काही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नगराध्यक्ष झाले त्यांनी हे सातत्याने प्रयत्न केले। 91च्या काळामध्ये सन 1992-93 मध्ये त्या काळात पहिला डॉक्टर साहेबांनी फिल्टर प्लांट या संगमनेर शहरात बसवला व संगमनेर शहरासाठी फिल्टर पाणी शहराला देण्यासाठी चालू केले। त्यानंतरच्या काळात आम्ही पाणी पुरवठा सभापती असताना 2014-15 मध्ये त्या फिल्टर प्लांटचे अत्याधुनिक रिनोव्हेशन करून शहराला फिल्टर पाणी आम्ही दिलेलं आहे। पण हे विरोधकांचं कायमच असं असतं का खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं। आता यापुढील माहिती आपल्याला नवीन याच्या संदर्भात आपले किशोर भाऊ पवार पण आपल्याला देतील। फिल्टर प्लांट संगमनेरला शुद्ध पाणी हे साफ खोटं आहे। शहरातील जनता सुजाण आहेत, त्यांना सर्व समजतंय। आपला संगमनेर शहरातील जो 13 MLD चा फिल्टर प्लांट आहे तो व्यवस्थित चालू आहे। त्याच्यावर क्लोरीन गॅसचा जो प्रयोग असेल, तुरटीचा प्रयोग असेल, हा सर्व प्रयोग करून तो फिल्टर प्लांट चालू आहे, सुस्थितीत आहे। तुम्ही जर सर्व पत्रकार बंधू हे जर फिल्टर प्लांटवर गेले तो ज्या टायमाला आम्ही पाणी पुरवठा सभापती होतो त्यातले आपले काही पत्रकार तिथं आले होते, त्या टायमाला त्यांनी सगळा फिल्टर प्लांट बघितला होता कशा पद्धतीने तो चालतोय। आजही तो व्यवस्थित चालू आहे। आणि नवीन फिल्टर प्लांट बद्दल आपल्याला किशोर भाऊ पवार आता पूर्ण माहिती देते। त्यांनी विरोधकांचं ते जे त्या टायमाला विरोधक होते, विरोधक हे कायमच आरोप करत असतात पण शहरातील जनतेला सर्व वस्तुस्थिती ही माहिती आहे। त्यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही। यांनी जी संपूर्ण संगमनेर नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याविषयी माहिती दिली तर मी 10 वर्षापासून मी नगरसेवक आहे आणि मी सातत्यानं पाहतो का त्या ठिकाणी चांगलं काम करण्याचा जे काँग्रेसचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले विरोधक सुद्धा होते, ते सुद्धा बरोबर काम करायचे मिळून सगळे। जे असं नाही का काँग्रेसच्या लोकांनी काम केलं आणि जे विरोधक होते सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी हे जे संगमनेर आपण सुंदर बनवलेलं आहे ते सगळ्यांना बरोबर आपण घेऊन गेलेले, कोणालाही त्या ठिकाणी अडवणूक कधी केली नाही। आणि ज्याच्या संदर्भात तो फिल्टर प्लांट संदर्भात काल त्या ठिकाणी आरोप करण्यात आला तर मला सांगायचंय का एकनाथरावजी शिंदे हे स्वतः होते, त्यांनी ही जी आपली 22 MLD ची जी योजना आहे फिल्टर प्लांटची निळवंडे धरणाच्या तिथं ती त्यांनीच मंजूर केलेली 22 कोटी रुपयाची त्यांनीच तिला मंजुरी दिलेली आहे। 2-3-21ला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते स्वतः नगरविकास मंत्री असताना त्यांनी त्या योजनेला आपली ज्या ठिकाणी मंजुरी त्यांनी दिलेली आहे। आणि पुढं प्रशासक राज आलं
आणि त्याच्यानंतर तो जो प्रस्ताव आहे, जे आपले कामही चालू झाले गावातले, याच्यातले काही कामं आपले झालेले आहेत आणि ती जी योजना होती तिथून फिल्टर होऊन पाणी डायरेक्ट इथं येणार आणि टाकीत जाणार. म्हणजे इथं संगमनेरला आपले जो प्लांट आहे त्याच्यात सुद्धा जाणार नाही. निळवंड्यातून पाणी फिल्टर होऊन सुटलं तर ते प्रत्येक जे आपल्या 7 टाके आहे त्या टाक्यात ते पाणी जाणार होतं आणि प्रत्येकाला जे आपला जो लाईटचा खर्च इथला तो सुद्धा त्या ठिकाणी वाजणार होता. परंतु दुर्दैवानं प्रशासक आलं, नगरपालिकेची मुदत संपली आणि त्याच्यानंतर ते काम जे थांबलं तर ते आजपर्यंत ते काम त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही. जे याच्यात काही बाळासाहेब थोरातांची चूक आहे का त्यांनी काम बंद केलं असं काही नाही. प्रशासक नगरपालिका उलट नगरपालिकेची जबाबदारी होती प्रशासकाची, तर त्यांनी ते काम त्या ठिकाणी सुरू करायला पाहिजे होतं. एवढं चांगलं काम आहे. इथं आपल्याला जागासुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे फिल्टर प्लॅन्टला, परंतु 96 गुंठे. परंतु किरकोळ काही काम बाकी असताना ते काम का थांबलं याची त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती. काय हे काम मुद्दाम कोणी थांबवलेलं नाही, हे प्रशासकाची मुख्याधिकाऱ्याची त्या ठिकाणी जबाबदारी होती. त्यांनी ते काम त्या ठिकाणी करून घ्यायला पाहिजे होतं. परंतु 40 वर्ष आपली सत्ता होती, 40 वर्षात आपण नगरपालिकेत होता, मग तेव्हा का नाही काम झालं? तर आता असं प्रश्न त्यांनी उपस्थित केला, मग आपण काय म्हणणार आहात यावर? आता मी तेच सांगतोय, 91 सालापासून डॉक्टर साहेब ज्या टायमाला डॉक्टर तांबे साहेब नगराध्यक्ष झाले त्या टायमापासून शहराला पाणी पुरवठा, पहिले आपल्या शहरात पाणी येत नसायचं, पण शहराला पाणी पुरवठा कसा करायचा, भूमिगत बंधारा असेल, शहरातली पाईपलाईनचं जाळं असेल, जुना आपला फिल्टर प्लांट असेल, नंतर सातत्याने त्याचं रिनोव्हेशन असेल, जॅकवेल असेल, शहरातल्या विहिरी असेल, हे सातत्याने या काळात काम होत गेलेलं आहे. त्यानंतर आता किशोर भाऊंनी सांगितलं का 2021मध्ये नवीन जे काही आपलं निळवंडे धरणाला आदरणीय थोरात साहेब व आदरणीय डॉक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही शहराला निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन ही कोणत्याच शहरात आज संगमनेरात पूर्ण महाराष्ट्रात नाही, जी भिंतीमध्ये आपली संगमनेर शहराची पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यात आलेली आहे, हे कामं सातत्याने चालू होते आत्तापर्यंत. त्यानंतर तिथं वन विभागाकडून संगमनेर शहरासाठी 96 गुंठे जागा ही फिल्टर प्लांटसाठी मंजूर झाली होती तिथं टेकडीवर, आणि ती झालेली आहे. त्यानंतर 2021मध्ये ह्याचं टेंडर झालेलं आहे 22,79,00,000 लाख, जवळजवळ 23 कोटीचं हे टेंडर त्या काळात झालेलं आहे. पण योगायोगाने 2021मध्ये नगर परिषदेची डिसेंबरमध्ये टर्म संपली नगरसेवकाची आणि प्रशासक राज आला. प्रशासक राज आल्यानंतर अजून योगायोगाने 2022मध्ये महाविकास आघाडीची सत्ता जाऊन महायुतीची सत्ता आली आणि त्यानंतर हे काम प्रशासकावर दबाव आणून कुणी थांबवलं तर ज्याचं टेंडर झालेलं आहे 23 कोटीचं फिल्टर प्लांटचं, जे आधुनिक अद्ययावत फिल्टर प्लांट आहे का जेणेकरून शहराला नगर परिषदेला लाईट बिल त्याचं येणार नाही, डायरेक्ट बाय ग्रॅव्हिटीने टाके भरल्या जाणार, फिल्टर पाणी पूर्णपणे येणार होतं. तर हे कुणी थांबवलं? तरी पण नगर परिषदेने सातत्याने सर्व नगरसेवक असतील, सर्व आत्तापर्यंतचे नगराध्यक्ष असतील, पाणी पुरवठा सभापती असतील, यांनी आपला जुना फिल्टर प्लांट हा कार्यान्वित ठेवून त्याच्यात वेळोवेळी दुरुस्त्या करून शहराला कायमच फिल्टर पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धरणाच्या जवळ निळवंड्याला एक 96 गुंठ्याची टेकडी हे फॉरेस्ट विभागाची जागा आहे आणि त्याला पण प्रशासकीय मान्यता म्हणजे आत्ताचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन 2021ला महाविकास आघाडीमधले तत्कालीन नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी मंजुरी दिलेली आहे. त्याची प्रशासकीय फिल्टर प्लांट ऑलरेडी आहे, नाही मंजूर झालेला आहे, फिल्टर प्लांट आहे ऑलरेडी आणि नवीन टेंडर पण झालेले, नवीन मंजूर पण झाले. हो मंजूर झालं 2021 सालीच. हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आदरणीय थोरात साहेबांनी ते मंजूर करून घेतलं आणि तत्कालीन नगरविकास मंत्री हे नामदार एकनाथ शिंदे साहेबच होते. हा फिल्टर प्लॅनचा झाला, मात्र त्यांनी नगरपालिकेच्या पूर्ण कारभाराची चौकशी करावी, तिच्यात भ्रष्टाचार झाला असा आरोप केला गेला आणि हे अनेक वेळा आरोप करण्यात आले. आदरणीय सभागृहामध्ये भाजपचे शिवसेनेचे ज्येष्ठ सहकारी आमच्याबरोबर काम केले, त्यांना पण माहिती आहे कारभार कसा चालला, असा कोणताही पुढे भ्रष्टाचार झालेला नाही. अगोदर काही चर्चा झाली का? काही महत्वाची काही
नाही ते फक्त फिल्टर प्लांट त्याची माहिती तुम्हाला देतो. फिल्टर प्लांट ऑलरेडी एक कार्यान्वित आहे आणि आता दोन्ही जो निवडण्यापाशी होणार धरणापाशी जो होणार आहे त्याचं टेंडर पण ऑलरेडी झालेलं आहे. परंतु काल उपमुख्यमंत्री माननीय महाराष्ट्र राज्याचे आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना या प्रश्नासंदर्भात कोणती माहिती नव्हती, पण ते आता सध्याचे स्थानिक आमदार हे त्यांच्या शेजारी उभं राहून त्यांना बळच कानात काहीतरी आपण सर्वांनी पाहिलं असेल की हे बोला हे बोला हे बोला. पण त्यांचीच सही झालेली होती 2021ला नगरविकास मंत्री असताना आणि त्यांच्या काळातच तो निधी मंजूर होऊन टेंडर झालेलं होतं. आणि MIDC संदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की संगमनेरात MIDC व्हायला पाहिजे सेपरेट, तर काय म्हणणार आहात याच्यावर? आज जर संगमनेरात तुम्ही बघितलं संगमनेर तालुक्यात तर आपल्या इथे 180 प्लांटची 180 उद्योग समूहाची संगमनेर औद्योगिक वसाहत ही व्यवस्थित चालू आहे. तिथं बॅटरीसारखे प्लायवूडसारखे फार मोठे मोठे प्लांट तिथं कार्यान्वित आहे. आजपर्यंत तिथं 6 ते 7 हजार कामगार तिथं काम करतात, युवक काम करतात तिथं. आणि सातत्याने औद्योगिक माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब व सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने ते नवीन प्लॉट वाढवायचा MIDC आपलं संगमनेर औद्योगिक वसाहत वाढवायचा हा सातत्याने ते प्रयत्न करत असतात. आमच्या काळामध्ये त्याचं म्हणजे डिसेंबर 2021ला आमचा कार्यकाळ संपला आणि प्रशासक आलं, तर आमच्या कार्यकाळात त्याचं बांधकाम चालूच होतं. तर त्याच्यावर आता प्रशासनाने त्याचा निर्णय घेऊन लवकरात लवकर निलाव करावा अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने पण मागणी आहे. आम्ही बऱ्याच वेळा आम्ही प्रशासकाला सांगितलं, विनंती केलेली आहे का त्याचा निलाव करून आपल्याला उत्पन्न होईल आणि त्याच्यातून या शहराचा अजून विकास होईल असं आम्ही प्रशासनाला वेळोवेळी सांगितलं आहे मुख्य अधिकाऱ्यांना. काय होतं आता 2021 पासून शहरात प्रशासक आहे आणि वरती महायुतीची सत्ता आहे. सर्व प्रशासन असेल हे महायुतीच्या आमदारांच्या व मंत्र्यांच्या दबावाखाली जाणून बुजून कसं हे काँग्रेस पक्षावर येईल मुद्दामून त्यांच्यावर कसं ढकलता येईल. त्यांना आता गेले 8 ते 9 महिने झाले ते इथले आमदार झाले, पण साधा अजून त्यांना शहरातले खड्डेसुद्धा बुजवता येत नाही. आणि जर आम्ही आंदोलन करून कार्यकर्ते आंदोलन करून तो खड्डा प्रशासकाला बुजवायला लावला तर त्याच्यात सुद्धा ते राजकारण करतात. आम्ही म्हटलं म्हणून करायचं नाही अशी त्यांची कायम भूमिका असते. साहेब वस्तुस्थिती काय आहे, नगर परिषदेच्या कामाची वस्तुस्थिती काय आहे ही जनतेला दाखवण्यासाठी ही आज पत्रकार परिषद. आता हा जसं तुम्ही फिल्टर प्लॅनचा प्रश्न काढला तसंच प्रश्न रस्त्यांचा आहे, तसाच प्रश्न या कारवाईच्या संदर्भात वृक्षारोपण केलं आणि आता त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात करून या शहरातले प्रश्न सातत्याने कचऱ्याचे असेल, रस्त्यांचे असेल, खड्डे बुजवण्याचे असेल हे सातत्याने नगर परिषद येऊन आपणही बघितलं आहे तर सातत्याने आम्ही मांडत आहोत. बरेच आंदोलन आम्ही नगर परिषदेवर केले, निवेदनं दिली, परंतु प्रशासकांवर या सत्ताधाऱ्यांचा अति दबाव असल्यामुळं आम्ही मागणी करतो म्हणून हे काम पूर्ण करायचं नाही अशी त्यांची प्रशासनाची भूमिका आहे. आपलं पंपिंग स्टेशन चालू अवस्था आणि त्यांनी ते करू नये, ते लोकांची दिशाभूल करू नये याबद्दल तुमचं काय म्हणणं? त्यांचं बोलणं म्हणजे आता याचं बारीक पोराचं बोलणं आहे जे थोरात साहेब बोलले हे खेळणं आहे ते खऱ्या अर्थाने त्यांच्या बोलण्यातून दिसू राहिलं. जनतेला माहिती आहे, सर्व पत्रकार मित्रांना माहिती आहे, शहरातील नागरिकांना माहिती आहे का सत्यजित तांबे हे सिनियर आमदार आहेत, हुशार आहेत. ते प्रत्येक जनतेचं
प्रश्न हे मंत्रालयात प्रत्येक मंत्र्यापर्यंत नेत असतात आणि त्याच्यावर मार्ग काढत असतात। घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।